संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील संघटनांनी केलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंद पुकारलेला आहे। आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणही या घटनेवरनं चांगलंच तापलेलं आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली, तर विरोधक हे बीडचा बिहार झालेला आहे असं बोलतात। पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात, त्यामुळे बीडला बदनाम करू नये असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलंय। ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय, जे खरे हत्यारे आहेत, त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालूलं पाहिजे। त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं। मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतले का म्हणतो? हा, घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, संताप आणणारी आहे। पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका।